भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रवेशाला विरोध दर्शवलाय। मला विश्वासात न घेता हा पक्षप्रवेश करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। फरांदेंच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपत येत असलेले विनायक पांडे, शाहू खैरे यांच्यासह काही प्रवेश पार पडणार आहेत आणि या प्रवेशाला खरं तर आता भाजपमधूनच विरोध सुरू झालेला आहे। त्यांनी खरी म्हणजे तर आता प्रवेश करणे नाकारणच पाहिजे, पण त्यांना कसली त्यांची निवडणुकीची भीती असेल किंवा आपला पराभव हा निश्चित असणार आहे, त्याच्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील असं त्यांना कळत असेल। सर, मी 1989 सालापासून काम करते। मला असं वाटतं माझ्यावर अन्यायच होत आलाय। आता ही संधी आहे। एक तर माझं वय होत चाललंय, वय झाल्यामुळे हे लोक आम्हाला कुठल्याच पदावर घेत नाही, परंतु आता माझा न्याय असा आहे की माझ्या भागामध्ये दरवेळेस ओबीसी राखीव झालेला, मला कधीच त्याचे चान्स मिळाला नाही आणि मी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणून मला तुम्ही जर न्याय देत नसाल तर हे चुकीचं आहे। तुम्ही पक्षात लोक घ्या, परंतु आमच्यावर अन्याय होणार नाही हे बघा। आणि याला नवीन जे लोक आता सत्तेसाठी येतात, खुर्चीसाठी येतात, त्यांना माझा पूर्ण विरोध आहे आणि मी देवयानी ताई फरांदेंबरोबर आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।